हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला अगदी कमी मसाल्यात झटपट अशी घेवड्याच्या शेंगाची सुक्की भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी बघा, इथे मी 1/2 किलो घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगा मी छान अशा नीट करून घेतल्यात. म्हणजे बघा, शेंगाच्या साईडची जी देठ असते ती देठ मी छान कट करून घेतलेत आणि त्यासोबत शेंगा बघा मी हाताने छान अशा तोडून घेतलेल्या आहेत. बघू शकताय मी अशा पद्धतीने सगळ्या शेंगा नीट करून घेतल्यात. त्याचसोबत शेंगाच्या मध्ये ज्या बिया असतात त्या बियासुद्धा मी इथं घेतलेल्या आहेत. त्यामुळं भाजी खूप सुंदर लागते बघा. तरी मी इथं बघा या शेंगा सगळ्या छान अशा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला भाजी बनवायची आहे. त्यासाठी बघा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली. त्या कढईमध्ये मी अंदाजे 2 पळी इतकं तेल घेतलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं. तेल छान असं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी छान अशी तडतडून घ्यायची. त्यानंतर यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या मी छान ठेचून घेतल्यात त्या घालायच्या. लसूण छान फ्राय झाला की यामध्ये कढीपत्तासुद्धा घालायचा आहे. तर माझा बघा सध्या कढीपत्ता घालायचा विसरला आहे, त्यामुळे मी नंतर घालणार आहे. तुम्ही असं करू नका. लसूण फ्राय झाला की लगेच यामध्ये कढीपत्ता घाला. तर बघू शकता लसूण छान असा फ्राय झाला आहे. आता यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेल्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगा मी यामध्ये घालणार आहे. तर शेंगा यामध्ये घालून बघा मी 1 ते 2 मिनिटासाठी छान अशा शेंगा परतून घेणार आहे, म्हणजे फ्राय करून घेणार आहे. त्याचसोबत बघा मी आधीच सांगितलं होतं की माझा कढीपत्ता घालायचा विसरला आहे आणि मी नंतर इथं घालते आहे बघा. तर मी इथं कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता घालून इथं छान असं फ्राय करून घेतलं आहे. आता या शेंगा बघा मी परत 3 ते 4 मिनिटासाठी छान अशा तेलामध्ये परतून घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत, म्हणजे तिखट यामध्ये घालून घ्यायचे बघा. त्यासाठी इथं मी 1 चमचा आपलं घरगुती जे साठवणीचं काळं तिखट असतं ते 1 चमचा काळं तिखट घातलं आहे. त्याचसोबत अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचा इतकं मी कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. त्याचसोबत अंदाजे 1 चमचा इतका मी गरम मसाला घालते आहे आणि चवीपुरतं मीठ. त्याचसोबत बघा 3 ते 4 चमचा इतकं मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालते आहे. हे शेंगदाण्याचं कूट बघा अगदीच बारीक केलेलं नाही, अगदी ओबडधोबड असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा. आता हे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं काय होतं बघा, आपली जी भाजी आहे ती छान अशी मिळून येते आणि त्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागते. त्यामुळं शेंगदाण्याचं कूट घालायचं. आता हे सगळे मसाले घातल्यानंतर बघा मी याला 1 ते 2 मिनिटासाठी परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे छान असं परतून घेणार आहे. तर बघू शकताय मी मस्त सगळे मसाले घालून याला छान परतून घेते. तर मस्त आपली भाजी दिसायला लागलेली आहे. तर तुम्हाला अगदी सुक्की भाजी हवी असेल तर तुम्ही बघा हे सगळे मसाले घातल्यानंतर यावरती अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि यावरती झाकण ठेवून बघा 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती ही भाजी वाफवूनसुद्धा घेऊ शकता. ती भाजीसुद्धा खायला खूप छान लागते. मला थोडीशी सरबरीत भाजी हवी आहे, त्यामुळे यामध्ये बघा मी अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं कमी इथं पाणी घातलेलं आहे. पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता या भाजीला आपल्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता आपल्या भाजीला एक छान अशी उकळी आलेली आहे. आता मी यावरती झाकण ठेवणार आहे आणि ही भाजी मी 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती छान अशी शिजवून घेणार आहे. तर बघू शकताय मी यावरचं झाकण काढले आणि आपली भाजी दिसायला किती छान अशी दिसायला लागलेली आहे. आणि बघा मस्त अशी तर्रीसुद्धा आलेली आहे. मस्त गरमागरम आपली घेवड्याच्या शेंगाची भाजी तयार आहे. आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि बघा मला थोडीशी ही भाजी बघा पातळ वाटते आहे, म्हणजे थोडासा रस्सा जास्त वाटतो आहे. मला थोडीशी सुक्की भाजी हवी आहे, त्यामुळं मी यावरती परत एकदा झाकण ठेवून ही भाजी 2 ते 3 मिनिटासाठी बघा मीडियम गॅसवरती छान वाफवून घेणार आहे. तर बघू शकताय मी यावरचं झाकण काढलं आहे आणि आपली भाजी किती मस्त अशी दिसायला लागलेली आहे. छान अशी तर्री आलेली आहे बघा. मस्त गरमागरम आपली घेवड्याच्या शेंगाची भाजी तयार आहे. तुम्हाला ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते, बघू शकताय. आणि इथं बघा ही भाजी बनवताना आपण यामधल्या ज्या बिया असतात त्या बियासुद्धा इथं वापरलेल्या आहेत, त्यामुळं बघा भाजी खायला खूप छान लागते. इथं बघू शकताय मी भाजी एका प्लेटमध्ये काढून दाखवते आहे आणि मस्त गरमागरम आहे.
त्यामुळं भाजीला छान अशा वाफा सुटायला लागलेल्या आहेत. आणि त्याचसोबत दिसायला तर ही भाजी खूप छान दिसतीये, त्याचसोबत खायलासुद्धा खूप छान लागते. तर ही बघा घेवड्याच्या शेंगाची भाजी तुम्ही गरमागरम चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत, किंवा तुम्हाला हवं असेल तर गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. भाकरीसोबतसुद्धा खायला ही भाजी खूप छान लागते. तर मी ही भाजी बघा दुपारच्या जेवणामध्ये बनवलेली होती, त्यामुळे या भाजीसोबत खाण्यासाठी मी गरमागरम भाकरी बनवलेल्या आहेत. तर बघा सकाळच्या घाई गडबडीत टिफिनलासुद्धा कुठली भाजी द्यावी ही सुचत नसेल तर त्या टायमिंगलासुद्धा बघा या शेंगाची भाजी बनवून तुम्ही देऊ शकता. बनवायला अगदी सोपी आहे आणि बघा घरच्याच साहित्यात आणि कमी मसाल्यात बनवून तयार होते. त्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागते. तर तुम्हाला आजची घेवड्याच्या शेंगाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचसोबत बघा इथं तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर तुम्हाला आजची ही घेवड्याच्या शेंगाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.